ओम शांती. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण सर्वांनी जन्म आणि मृत्यू या संदर्भामधल्या व्याख्या जाणून घेतल्या. एक रहस्य आज आपण ह्या भागामध्ये जाणून घेणार आहोत की मी कोण आहे. मृत्यू माझा होत नाही तर मी कोण, मी कुठून आलेलो आहे. आपल्यामधील बरेच जण गीतापाठीही असतील की ज्यांनी अनेक वेळा गीतेचं अध्ययनही केलं असेल, वाचनही केलं असेल. गीतेमध्ये 4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे मी कोण. दुसरा प्रश्न आहे मी कुठून आलेलो आहे. तिसरा प्रश्न आहे मी कशासाठी आलेलो आहे. आणि चौथा प्रश्न आहे मला परत कुठे जायचे आहे. गीतेचं अध्ययन आपण केलं, अनेक वेळा गीता वाचन देखील केलं, परंतु ह्या 4ही प्रश्नांच्या उत्तरापासून आज प्रत्येक जण वंचितच आहे. ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. जीवन जगत असताना दैनंदिन जीवनामध्ये आपण पाहतो की आपण अनेक वेळा मी आणि माझं म्हणतो. मी आणि माझं म्हणणारे आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला विचारते की तुम्ही कोण, तेव्हा आपण आपलं नाव सांगतो, आपली डिग्री सांगितली जाते. परंतु आपण जन्माला आलो तेव्हा कोणतंही नाव आपण बरोबर घेऊन आलेलो नाही, कोणतीही डिग्री आपण बरोबर घेऊन आलेलो नाही. मग ती डिग्री किंवा ते नाव हा आपला परिचय नाही. मग आपण कोण आहोत. एक उदाहरण दिलं जातं की जगज्जेता बनण्याचं स्वप्न मनी बाळगणारा सिकंदर, त्याचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनंतर सिकंदराची आई स्मशानभूमीमध्ये जाते आणि तिथल्या रखवलदाराला प्रश्न विचारते की माझ्या सिकंदराची कबर कोणती. त्यावरती रखवलदार उत्तर देतो, कोण सिकंदर. त्यावरती आई म्हणते की जगज्जेता सिकंदर, अरबपती सिकंदर. त्यावरती रखवलदार उत्तर देतो, असे अनेक करोडपती, अरबपती, जगज्जेता सिकंदर ह्या मातीखाली गाडले गेलेले आहेत. ह्यातला तुझा सिकंदर कोणता. मग सांगा. करोडपती, अरबपती, खरबपती ही आपली ओळख आहे. मी धनवान आहे, मी श्रीमंत आहे, मी अमीर आहे, मी गरीब आहे, ही आपली ओळख असू शकते नाही. मग मी कोण. ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्य शक्ती. मी अजर, अमर आणि अविनाशी सत्ता आत्मा आहे. मृत्यू हा शरीराचा आहे, परंतु आत्मा ही अजर, अमर आणि अविनाशी सत्ता आहे की ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती मी एक कलाकार आहे. मी ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती कुठून आलेलो आहे. हा दुसरा प्रश्न आहे की मी कुठून आलेलो आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे म्हणते की देवाच्या घरून येतो आणि देवाच्या घरी जातो. मग देवाच्याच घरी का जातो, देवाच्याच घरून का येतो. देवाचे घर कुठे आहे, कुठे वरती आहे की कुठे खाली आहे. सत्यता काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत की ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती, कर्म क्षेत्रावरती आपण कुठून आलेलो आहोत. एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा बायोडेटा माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. त्या ईश्वर पिताचा बायोडेटा माहिती नसताना त्याच्या घरी आपण जाऊ शकतो नाही ना. मग त्या ईश्वर पित्याचा सत्य परिचय काय आहे, जो आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा आत्मिक पिता आहे. तो ईश्वर पिता ह्या दुनियेमध्ये सर्वव्यापी आहे की माझ्यामध्ये आहे. मीच जर ईश्वर आहे तर मी दुःखी का. मीच जर ईश्वर आहे तर मला मंदिरामध्ये जाण्याची काय आवश्यकता. ईश्वर जर ह्या दुनियेमध्ये सर्वव्यापी आहे तर गीतेमध्ये वचन का दिलं की जेव्हा धर्मग्लानीची वेळ होईल तेव्हा मी ह्या सृष्टीवरती परकाया प्रवेश करील. येण्याचं वचन तोच देऊ शकतो जो इथे उपस्थित नाही. ईश्वर पिता ह्या दुनियेमध्ये सर्वव्यापी आहे ही आपली श्रेष्ठ भावना आहे, परंतु हा सिद्धांत नाही. त्या ईश्वर पित्याचं नाव आहे शिव. शिव ह्या शब्दाचा अर्थ होतो कल्याणकारी आणि म्हणून भक्ती मार्गामध्ये आपण त्याला सदाशिव म्हणतो. त्या ईश्वर पित्याचं रूप आहे प्रकाश स्वरूप, ज्योती स्वरूप. आणि म्हणूनच सायंकाळ होताच आपल्या देवघरामध्ये आपण दिवा जागृत करतो.
आपण ज्योत जागृत करतो, मंदिरामध्ये दिवा जागृत ठेवला जातो, कारण ईश्वराचं वास्तव्य, ईश्वराचं वास्तविक स्वरूप हे प्रकाश आहे। त्याचप्रमाणे तो ईश्वर पिता या दुनियेमध्ये सर्वव्यापी नसून तो कुठला निवासी आहे? ह्या 5 तत्वांनी बनलेल्या दुनियेच्याही पलीकडे, जिथे विज्ञान पोहोचू शकत नाही, ह्या 5 तत्वांच्या दुनियेच्याही पलीकडे, जिथे सूर्य आणि चंद्राचा प्रकाश पोहोचत नाही, त्या 5 तत्वांच्या दुनियेच्या पलीकडे एक सफेद प्रकाशित दुनियेला, ज्याला सूक्ष्म वतन म्हटलेलं आहे, ह्या सूक्ष्म वतनच्याही वरती एक संपूर्ण लाल प्रकाशित दुनिया, ज्याला 7वं तत्व किंवा ब्रह्मांड किंवा परमधाम या नावाने संबोधले जाते। आपल्या सर्व मनुष्यात्म्यांचा असणारा आत्मिक पिता तो शिव परमात्मा या परमधामचा निवासी आहे। आणि म्हणूनच आपण पाहतो की स्थूल रूपामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये आपण राहतो, तिथे देवघरामध्ये सुद्धा आपण लाल रंगाचंच वस्त्र टाकतो, कारण ईश्वर पिता ज्या दुनियेचा निवासी आहे ती लाल प्रकाशित दुनिया आहे। आणि म्हणून स्थूल रूपामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये जिथे आपण देवतांचं अस्तित्व समजतो, देवतांचं वास्तव्य समजतो, तिथे सुद्धा आपण लाल रंगाचंच वस्त्र टाकतो। ईश्वर पिता हा त्या परमधामचा निवासी आहे आणि आपण प्रत्येक आत्मा, कलाकार ह्या परमधामवरून ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती येत असतो। मृत्यू म्हणजेच काय? मृत्यू म्हणजेच पडद्याआड होणे, एकच शरीर सोडून दुसरे वस्त्र परिधान करण्याची प्रक्रिया म्हणजे जन्म आणि मृत्यू आहे। आपण प्रत्येक कलाकार, आत्मा ही त्या परमधामची निवासी आहे। ह्या परमधामवरून प्रत्येक कलाकार ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपला पार्ट प्ले करण्यासाठी येत असतो आणि आपली कला सादर करून झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जात असतो। ते आपले निवासस्थान म्हणजेच परमधाम होय। तिसरा प्रश्न आहे, ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण कशासाठी आलेलो आहोत? ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण प्रत्येक जण एक कलाकार आहोत आणि आपली प्रत्येकाची कला सादर करण्यासाठी आपण प्रत्येक जण या ठिकाणी आलेलो आहोत। ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण श्रेष्ठ कर्म करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी आलेलो आहोत। परंतु असंही म्हटलेलं आहे की जीवन जगत असताना प्रत्येक वेळेस आपल्या हातून पुण्य कर्मच होतील असं नाही। त्यासाठी म्हटलेलं आहे की जसा संग तसा रंग। आपल्या हातून पुण्य कर्म होण्यासाठी आपल्याला सत्याच्या संगामध्ये राहण्याची आवश्यकता आहे, कारण ज्याच्या संगामध्ये आपण राहतो त्याचा रंग आपल्याला लागल्याशिवाय राहत नाही। प्रकृतीचे एक खूप सुंदर उदाहरण दिलं जातं की स्वाती नक्षत्राच्या पाण्याचा एक थेंब जेव्हा केळीच्या पानावरती पडतो तेव्हा त्याचे दवबिंदू तयार होतात। तोच पाण्याचा थेंब जेव्हा शिंपल्यामध्ये जातो तेव्हा त्याचे मोती तयार होतात आणि तोच पाण्याचा थेंब जेव्हा सापाच्या मुखामध्ये जातो तेव्हा त्याचं विष तयार होतं। पाणी तेच आहे, परंतु संग बदलला। आणि म्हणून आपल्या हातून श्रेष्ठ कर्म घडण्यासाठी, पुण्य कर्म घडण्यासाठी प्रत्येकाला सत्याच्या संगामध्ये राहण्याची आवश्यकता आहे। त्या ईश्वर पित्याच्या सानिध्यामध्ये राहण्याची आवश्यकता आहे। त्याचं एक सत्य उदाहरण आपण सर्वजण पाहणार आहोत की आईन्स्टाईन जे शास्त्रज्ञ होऊन गेले, हे प्रत्येक गावोगावी जाऊन व्याख्यानं देत असायचे आणि ज्या पण गावामध्ये जाईल त्या गावामध्ये त्यांचा ड्रायव्हर त्यांच्या बरोबर असायचा। पण एके दिवशी आईन्स्टाईनचा जो ड्रायव्हर आहे तो एका गावातलं निमंत्रण घेऊन येतो। त्यावरती आईन्स्टाईन सांगतात की ज्या गावामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे जाऊन मी 2 तास व्याख्यान देऊ शकत नाही, कारण माझी तब्येत ठीक नाही। यावरती ड्रायव्हर विचारतो की ज्या गावामध्ये आपल्याला जायचं आहे तिथल्या व्यक्ती तुम्हाला ओळखतात का? तिथल्या कोणत्याही व्यक्तींनी तुम्हाला कधी पाहिलंय का? किंवा तुम्ही स्वतः त्या गावामध्ये कधी गेलेले आहात का? ह्यावरती आईन्स्टाईन उत्तर देतात की नाही, मी त्या गावामध्ये कधी गेलेलो नाही आणि त्या गावातल्या एकही व्यक्ती मला ओळखत नाही।
त्यावरती ड्रायव्हर उत्तर देतो की अनेक वर्ष तुमच्या बरोबर राहून तुमची व्याख्यान माझी तोंडपाठ झाली, तर तुमच्याऐवजी मी व्याख्यान केलं तर चालेल का? त्यावरती आईन्स्टाईन सांगतात की तू मला म्हणून दाखव. तर अतिशय सुंदर पद्धतीने न चुकता न अडखळता तो ड्रायव्हर आईन्स्टाईनना व्याख्यान बोलून दाखवतो. आईन्स्टाईन खुश होतात. त्या गावामध्ये निमंत्रण पाठवलं जातं. दुसरा दिवस उजाडतो आणि त्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी होते. आईन्स्टाईन चाललेले आहेत ड्रायव्हर बनून आणि ड्रायव्हर चाललेला आहे आईन्स्टाईन बनून, व्याख्याता बनून. त्या गावामध्ये स्वागत होतं आणि हजारोंच्या सभेला अतिशय सुंदर पद्धतीने न चुकता न अडखळता तो ड्रायव्हर आईन्स्टाईन बनून व्याख्यान देतो. व्याख्यान देऊन झाल्यानंतर त्याला गाडीमध्ये बसण्याची घाई होते. त्या गावातले वरिष्ठ व्यक्ती म्हणतात, थांबा, अतिशय सुंदर व्याख्यान तुम्ही दिलं, आता आमच्या काही प्रश्नांची देखील उत्तरं द्या. एका खोलीमध्ये दोघांना बसवलं जातं. चहा पाण्याची व्यवस्था केली जाते आणि त्या गावातल्या वरिष्ठ व्यक्ती म्हणतात की तुम्ही आता आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. तो ड्रायव्हर म्हणतो, तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा. एका पाठीमागे एक प्रश्न विचारायला सुरुवात होते. पण आता काय करायचं? पाठांतर केलेलं बोलणं हे अतिशय सोपं आहे, परंतु प्रश्नांची उत्तरं देणं हे बुद्धिमत्तेचं काम आहे. चहा पित असताना त्याला एक युक्ती सुचते आणि तो ड्रायव्हर त्या गावातल्या वरिष्ठ व्यक्तींना म्हणतो, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं इतकी सोपी आहेत की त्याची उत्तरं तर माझा ड्रायव्हर पण देऊ शकतो. त्या गावातल्या वरिष्ठ व्यक्तींना प्रश्न पडतो की ड्रायव्हर कसं काय उत्तरं देऊ शकतो? प्रश्न विचारल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने न चुकता न अडखळता आईन्स्टाईन जे ड्रायव्हर रूपामध्ये बसलेले आहेत ते उत्तरं देतात आणि गावातल्या सर्व वरिष्ठ व्यक्ती अतिशय संतुष्ट होतात ती उत्तरं ऐकून. त्या गावातल्या वरिष्ठ व्यक्ती म्हणतात, तुमचा ड्रायव्हर जर इतका हुशार असेल तर तुम्ही किती हुशार असाल. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर गाडीमध्ये बसतात. गाडी गावाच्या बाहेर जाते. आईन्स्टाईन ड्रायव्हरला प्रश्न विचारतात की तुला इतकी सुंदर युक्ती कशी सुचली? त्यावरती ड्रायव्हर उत्तर देतो की तुम्ही इतके बुद्धिवान आहात, तुमच्या सानिध्यामध्ये राहून मी सुद्धा एक सर्वसामान्य ड्रायव्हर तुमच्या इतकाच बुद्धिवान बनलेलो आहे. एका शास्त्रज्ञाच्या सानिध्यामध्ये एक सर्वसामान्य व्यक्ती जर इतकी बुद्धिवान बनू शकते तर ईश्वर पिता हा गुणांचा भंडार आहे, ज्ञानाचा सागर आहे. जेव्हा ईश्वराच्या सानिध्यामध्ये आपण राहतो, जो कला गुणांचा सागर आहे, भंडार आहे, त्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर आपण कलागुणांमध्ये त्याच्या समान बनतो आणि तेव्हाच आपल्या हातून श्रेष्ठ कर्म ही निश्चितपणे घडल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जसा संग तसा रंग. परंतु असं कोणतंही कर्म नाही की ज्या कर्माद्वारे आपण परमात्मा बनू शकतो. कारण परमात्मा ही डिग्री नाही की जी आपण आपल्या कर्मातून प्राप्त करू शकतो. प्रत्येक मनुष्य आत्मा आपल्या पुण्यकर्माद्वारे पुण्यात्मा बनू शकते. आपल्या पापकर्माद्वारे आपण पापात्मा बनू शकतो. आपल्या श्रेष्ठ कर्माद्वारे आपण देवात्मा बनू शकतो. आपण केलेल्या महान कार्याद्वारे आपण महात्मा बनू शकतो. पण ईश्वर पिता बनू शकत नाही. ह्या सृष्टीरूपी कर्मक्षेत्रावरती श्रेष्ठ कर्म करण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि हे श्रेष्ठ कर्म संस्कार रूपामध्ये आपण आपल्या बरोबर परत घेऊन जाणार आहोत. ज्याप्रमाणे आपण तिसरा प्रश्न पाहिला, चौथा प्रश्न आहे, आपण परत कुठे जातो? ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती आपण परमधाम वरून येतो, परंतु आपण जातो कुठे? तर असं म्हटलेलं आहे की जिथून आलेलो आहे तिथेच परत जातो. आपण दुसरा प्रश्न पाहिला की प्रत्येक आत्मा ह्या सृष्टीरूपी रंगमंचावरती परमधाम वरून येते आणि पुन्हा हे नाटक संपल्यानंतर ती आपल्या घरी पुन्हा जात असते. तर आजच्या भागामध्ये आपण मी कोण, कशासाठी आलेलो आहे, कुठून आलेलो आहे आणि मला कोणते श्रेष्ठ कर्म करायचे आहेत ही विधी जाणून घेतली. जीवन जगत असताना आपल्याला इतरांच्या कल्याणाचाही विचार करता आला पाहिजे, कारण
जो इतरांच्या कल्याणाचा, इतरांच्या सुखाचा विचार करतो त्याला स्वतःच्या सुखाचा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण निश्चितपणे त्याच्या सुखाचा विचार हा ईश्वर पिता केल्याशिवाय राहत नाही. असं म्हटलेलं आहे की आपला पुनर्जन्म हा आपल्या कर्माद्वारे निश्चित होतो आणि म्हणून आपल्याला आपली कर्म सुधारण्याची आवश्यकता आहे. आपले कर्म सुधारण्याची विधी काय आहे? पुनर्जन्म सिद्धांत काय आहे? जे कर्म आपण करत आहोत त्या कर्माची गुह्य गती काय आहे? हे कर्म रहस्य आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. ओम शांती.